बघा प्रॉब्लेम नंबर 10 पेज नंबर 19 क्या म्हटले अ सिंगल सिलेंडर डबल ऍक्टिंग स्टीम इंजिन डेव्हलप्स 150 किलोवॅट पॉवर म्हणजे मला पॉवर दिले की किती जनरेट झाली ती 150 किलोवॅट एवढी पॉवर जनरेट झाली ऍट अ मीन स्पीड ऑफ त्याची स्पीड दिली 80 आरपीएम त्याची स्पीड आहे 80 आरपीएम the coefficient of friction the coefficient of fluctuation of energy is 0.1 आजपर्यंतच्या प्रॉब्लेम मध्ये कधीही फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डायरेक्ट दिली नव्हती आता आपल्याला दिली डेल्टा ई सॉरी फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी दिला म्हणजे सीई दिलाय सी कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी सी 0.1 ठीक आहे ही गोष्ट नवीन आली बघा म्हणजे स्टार करून ठेवतो पुढे बघा coefficient of fluctuation of energy is 0.1 and the fluctuation of speed is plus minus 2% of mean speed. आता fluctuation of speed म्हणजे काय मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड हे काय सांगितले प्लस मायनस 2% ऑफ मीन स्पीड प्लस मायनस 2% ऑफ मीन स्पीड आता हे भरपूर वेळेला आले याच्यावर आपण काय करतोय हा जो ओमेगा आहे हा इकडे ट्रान्सफर करतोय ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा इज इक्वल टू हे प्लस मायनस आहे प्लस मायनस मिळून काय होते टोटल 4% ओमेगा तिकडे गेला सो ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय ओमेगा म्हणजे एव्हरेज स्पीड फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय एव्हरेज स्पीड म्हणजे काय असते कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे सीएस इज इक्वल टू 4% म्हणजे 4 डिवाइड बाय 100 4 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.04 हे थोडक्यात मला त्याचं सीएस किंमत दिल्या सीएस ची किंमत ठीक आहे सीएस 0.04% आहे असं सांगितलं ठीक आहे पुढे बघा इफ द मीन डायमीटर ऑफ फ्लायव्हील रिम इज 2 मीटर्स मला डायमीटर दिलाय 2 मीटर आहे म्हणून सांगितलं पुढे अँड हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे यासाठी हा प्रॉब्लेम मी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलेलं वाक्य काय बघा and hub and spokes provide 5% of rotational inertia. मग मी इथं फक्त लिहून ठेवतो स्टार करून hub and spokes provide 5% of inertia. ठीक आहे हे एकदम महत्वाचं आहे त्याच्यावरती भावानं काय प्रॉब्लेम आपला पुढे डिपेंड आहे हब आणि स्पोक्स मध्ये किती आहे 5% आहे फाइंड द मास अँड क्रॉस सेक्शनल एरिया मला मासची किंमत आणि क्रॉस सेक्शनल एरियाची किंमत डिटरमाइन करायला सांगितले ऑफ फ्लायव्हील रिंग ॲज्युम डेन्सिटी ऑफ फ्लायव्हील मटेरियल ॲज्युम डेन्सिटी म्हणजे रो ऑफ फ्लायव्हील मटेरियल आता फ्लायव्हीलचं मटेरियल हे काय सांगितलं ना कास्ट आयर्न आहे आणि त्याची डेन्सिटी दिल्या 7200 kg per मीटर क्यूब 7200 kg per मीटर क्यूब हे मला काय डेन्सिटीची किंमत दिली आहे आता एवढं बाळानं गिवन आहे आणि यानंतर मला काय सांगितलंय की त्या फ्लायव्हीलचं मास आणि त्या फ्लायव्हीलचा एरिया डिटरमाइन करायला सांगितलंय आतापर्यंत जे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले त्या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मधला फरक बघा आतापर्यंतच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एरिया हा वरती आणि खाली दिलेला असायचा म्हणजे काय एनर्जी गेन एनर्जी रिलीज एनर्जी गेन एनर्जी रिलीज हे तुम्हाला एरिया दिलेले असायचे पण या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एरिया कुठेच दिलेला नाही बघा बरोबर आहे म्हणजे रेग्युलर प्रॉब्लेम मी तुम्हाला एक दाखवतो ठीक आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा प्रॉब्लेमचं गिवन आणि त्या प्रॉब्लेमच्या गिवन मध्ये काय फरक आहे बघा अगोदर एनर्जी रिलीज एनर्जी गेन एनर्जी रिलीज एनर्जी गेन हे दिलेलं असायचं आणि याच्यावरून तुम्ही काय करत होता की प्रत्येक पॉइंटची एनर्जी कॅल्क्युलेट करून प्रत्येक पॉइंटची तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करायचा एनर्जी ऍट ए बी सी डी आणि त्यानंतर तुम्ही काय करायचा डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिटरमाइन करायचा
डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये तसं एरिया कुठेच दिलेला नाही, म्हणजे थोडक्यात टर्निंग मोमेंट डायग्राम ही आजच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाही. आणि टर्निंग मोमेंट डायग्राम न देता हा प्रॉब्लेम तुम्हाला काय करायला सांगितलंय, सॉल्व्ह करायला सांगितलंय. पण प्रॉब्लेम मध्ये ऍडिशनल गोष्टी काय आहेत बघा. एक कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी आले आणि पॉवर. मला कोणतर कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय ते सांगा. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी आपण हे बघितलं होतं. मी देतो सी कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय बघा. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. तेच चेंज इन एनर्जी म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. हा म्हणजे काय असतो सी. चेंज इन एनर्जी म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीला आपण काय म्हणतो थोडक्यात वर्क डन, सॉरी फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीला म्हणतो आपण डेल्टा ई. सो डेल्टा ई डिवाइड बाय काय ना वर्क डन पर सायकल. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये मला सीई दिलाय. मला एका सायकलचं वर्क डन जर माहित असेल तर मला डेल्टा ई मिळणार. अगोदर तुम्हाला जी हे द्यायचे टर्निंग मोमेंट डायग्राम, त्या टर्निंग मोमेंट डायग्राम वरून तुम्ही डेल्टा ई शोधायचा ना. एनर्जी ऍट ए, एनर्जी ऍट बी, असं सगळ्या पॉईंटची एनर्जी डिटरमाइन करायचा आणि सगळ्या पॉईंटची एनर्जी मिळाल्यानंतर तुम्ही फायनली डेल्टा ईच मिळवत होता. पण आता आजच्या प्रॉब्लेम मध्ये मला तशी एरिया कुठलीच दिलेली नाही, पण सीई दिलाय सीई. म्हणून मी सीईचा फॉर्म्युला दिला. मग सीई इज इक्वल टू काय डेल्टा ई डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. आता सीई माहित आहे, डेल्टा ई मला शोधायचा आहे. तर मला आता काय माहिती असायला पाहिजे, वर्क डन पर सायकल. त्यामुळे मी ते स्टार करतो आणि एक महत्वाचा फॉर्म्युला लिहितो. महत्वाचा फॉर्म्युला. आता मला बघा पहिल्यांदा पॉवर आणि वर्क डनचं काय कनेक्शन आहे सांगा. पॉवर आणि वर्क डनचं काय कनेक्शन आहे. पॉवर आणि वर्क डन. पॉवरचं युनिट सांगा कोणतं. पॉवर आणि वर्क डनचं कनेक्शन. पॉवरचं युनिट सांगा. पॉवर किलोवॅट. वॅट. वॅट. वॅट म्हणजेच काय बघा, न्यूटन मीटर पर सेकंड. वॅट म्हणजेच काय, न्यूटन मीटर पर सेकंड म्हणजे वॅट असतोय. वर्क डनचं युनिट सांगा कोणतं. वर्क डनचं. वर्क डन फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स न्यूटन, डिस्प्लेसमेंट मीटर. म्हणजे वर्क डनचं युनिट आहे न्यूटन मीटर, पॉवरचं युनिट आहे न्यूटन मीटर पर सेकंड. मग आता मला सांगा वर्क डन आणि पॉवरचं रिलेशन काय. वर्क डन आणि पॉवर. वर्क डन न्यूटन मीटर म्हणजे काय, वर्क डन पर सेकंड. म्हणजे एका सेकंडचं वर्क डन घेतलं की तुम्हाला पॉवर मिळते. काय म्हणलं मी समजलं सगळ्यांना. एका सेकंडचं वर्क डन घेतलं की तुम्हाला काय मिळतं, पॉवर. मग मला प्रॉब्लेम मध्ये पॉवर दिली आहे, पॉवर. मग याच्यावरून काय करूया आपण, वर्क डन शोधूया. पॉवर वरून काय करूया आपण, वर्क डन शोधूया. मग मी आता लिहितो बघा, जरा असं लक्ष द्या. वर्क डन पर सायकल पाहिजे ना, मी लिहितो वर्क डन पर सायकल. ही स्टेप एकदम महत्वाची. ही ज्याला जमली त्याला हा प्रॉब्लेम जमला. वर्क डन पर सायकल कसं काढणार बघा. इज इक्वल टू वर्क डन पर सायकल इज इक्वल टू, मला पॉवर माहित आहे. पॉवर माहित आहे. हा पॉवर दिल्या प्रॉब्लेम मध्ये. मला पॉवर कशी पाहिजे रे. पॉवर बघा काय करायचं, लक्ष द्या रे. न्यूटन मीटर म्हणजे वर्क डन आहे. वर्क डन या टाइमला तिकडे घेऊन जायचं, या टाइमला तिकडे घेऊन जायचं. सो पॉवर इंटू टाइम केलं तर मला काय मिळणार बघा, वर्क डन पर सायकल. म्हणून मी काय करतो, याला इंटू 60 डिवाइड बाय एन करतो. आता तुम्ही म्हणणार हे असं काय केलं, मी सांगतो त्याच्या मागचं रिझन. तुम्हाला एन म्हणजे स्पीड दिलेली असते बघा, 80 RPM. म्हणजे एका रिव्होल्युशन मध्ये, सॉरी एका मिनिटामध्ये 80 रिव्होल्युशन व्हायला. एका मिनिटामध्ये 80 रिव्होल्युशन. मग मला टाइम न मल्टिप्लाय करायचं होतं ना, टाइम न मल्टिप्लाय म्हणलं की पॉवर इंटू सेकंड म्हणजे टाइम करायचा आहे. मग इथे टाइम न मल्टिप्लाय करायचा होता. एका मिनिटात 80 रिव्होल्युशन, तर एका सेकंदात किती हे पाहिजे होतं ना मला.
मग मी काय केलं बघा, इंटू 60 डिवाइड बाय एन, इंटू 60 डिवाइड बाय एन केलं म्हणजे मला मिळणार वर्क डन पर सायकल, एका सायकलचं वर्क डन. एन बघा एका मिनिटात 7 सेकंद असतात, तर एका सायकलचं पाहिजे होतं, तो मी डिवाइड बाय एन लिहिलं, डिवाइड बाय एन म्हणजे एका सायकलसाठी, तो पॉवर इंटू 60 डिवाइड बाय एन. आता हा एन काय असतं, रिव्होल्युशन पर मिनिट असतोय, तर मिनिटाचा सेकंड करण्यासाठी हा 60 आलाय आणि एका रिव्होल्युशन मध्ये पाहिजे तो म्हणजे तो डिवाइड बाय एन आलाय. तो पॉवर इंटू 60 डिवाइड बाय एन केलं की तुम्हाला काय मिळतं, वर्क डन पर सायकल. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा ज्याला समजला, हा फॉर्म्युला ज्याला समजला त्याला ह्यो प्रॉब्लेमच पूर्ण सॉल्व्ह झाला. ठीक आहे. तो वर्क डन पर सायकल करण्यासाठी काय करायचं, पॉवर इंटू 60 डिवाइड बाय एन. आता पॉवरची किंमत लिहितो, पॉवरची पॉवर किती आहे बघा, 150 किलोवॅट. 150 किलो म्हणजे 10⁻³ वॅट म्हणजे न्यूटन मीटर पर सेकंड, तसंच ठेवतो न्यूटन मीटर पर सेकंड, इंटू 60 डिवाइड बाय नंबर ऑफ सायकल्स कम्प्लिटेड, एका मिनिटाचा आरपीएम म्हणजे रिव्होल्युशन किती कम्प्लीट होणार, 80. किंवा उलटा असं म्हणा, पॉवरला मी रिव्होल्युशन डिवाइड केलं की मला एका सायकलचं वर्क डन मिळणार. पॉवरला मी रिव्होल्युशन डिवाइड केलं तर मला एका सायकलचं वर्क डन मिळणार, पण या सायकल्स एका मिनिटाच्या आहेत म्हणजे सेकंदात करण्यासाठी इंटू 60 येणार, सेकंदात करण्यासाठी इंटू 60. सो पॉवर इंटू 60 डिवाइड बाय एन म्हणजे आरपीएम केला तर तुम्हाला काय मिळतं, वर्क डन पर सायकल. हे सॉल्व्ह करा, मला वर्क डन पर सायकल किती, 112.5 इंटू 10⁻³ किती येते, 112.5 इंटू 10⁻³. 312 पॉईंट 112 112.5 बरोबर ना, इंटू 10⁻³ इंटू हा 10⁻³ बरोबर 3 न्यूटन मीटर. सो 112.5 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर एवढं वर्क डन पर सायकल आहे. आता हे मी वर्क डन पर सायकल का शोधलं होतं, कारण की मला सीई दिलेला, सीईचा फॉर्म्युला काय, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. वर्क डन पर सायकल मी मिळवलं, मला सीई प्रॉब्लेम मध्ये दिलाय, आता मला मिळणार डेल्टा आहे खाली तो. बट सीई म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे डेल्टा ई डिवाइड बाय वर्क डन पर सायकल, डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. सो सीई ची किंमत प्रॉब्लेम मध्ये दिली आहे, सीई किती आहे बघा 0.1 म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी, डेल्टा ई शोधायचा आहे, डिवाइड बाय वर्क डन पर सायकल आता शोधले 112.5 इंटू 10⁻³. सॉल्व्ह करा, डेल्टा ई मिळेल, सॉल्व्ह करा तुम्हाला डेल्टा ई मिळेल, म्हणजे 11.25 इंटू 10⁻³ 112. नाही 11.11 ओके 11.25 इंटू 10⁻³ ना, हा 11.25 इंटू 10⁻³. मी ते 3 पॉईंट इकडे शिफ्ट केले, 10⁻³ काढून टाकला म्हणजे 11,250 न्यूटन मीटर. सो डेल्टा इज इक्वल टू किती मिळाला, 11.25 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर. हा म्हणजे तुम्हाला काय मिळाला, डेल्टा ई. डेल्टा ई म्हणजे काय पाहणं, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता जर असं मी तो अगोदरचा जो प्रॉब्लेम होता की नाही तिथे जातो परत एकदा. या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं एम काय असायचं रे आपलं, या प्रॉब्लेमचं एम, ह्या प्रॉब्लेम मधून आपण शेवटी काय डिटरमाइन करायचो, हे बघा डेल्टा ई ची किंमत डिटरमाइन करायचो, डेल्टा ई बरोबर. म्हणजे एवढा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचो, प्रत्येक पॉईंटची एनर्जी घ्यायची, मग त्यांचा डिफरन्स घ्यायचा, मग डेल्टा ई मिळवायचा, मग हे सगळं डेल्टा ई साठी चालायचं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये काय झालं, मला सीई दिल्यामुळे मी सीईचा फॉर्म्युला दिला आणि त्यातनं मला डायरेक्ट डेल्टा ई मिळाला, म्हणजे माझा प्रॉब्लेम लहान झाला, प्रॉब्लेम माझा लहान झाला. मॅडम ट्युशन मध्ये नंतर फोन करू. मला इथनं काय मिळाली, डेल्टा ई ची किंमत मिळाली म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीची किंमत मिळाली. ठीक आहे, आता माझं डेल्टा ई माहित झाला, मग आता जे काय आन्सर विचारले असतील त्याला डिटरमाइन करत जाऊया. ठीक आहे, आता मला आन्सर काय काय विचारले बघा, पहिल्यांदा विचारले मास आणि दुसरा विचारले म्हणजे एरिया. ठीक आहे, आता मास काढायचा आणि एरिया काढायचा आहे, पण त्यासाठी एक महत्वाची गोष्ट दिल्या, हब अँड स्पोक्स प्रोव्हाइड 5%. हे काय असते ते 5 मिनिटानंतर सांगतो. आता डेल्टा ईचा
फॉर्म्युला सांगा, डेल्टा ईचा फॉर्म्युला. डेल्टा ईचा फॉर्म्युला सांगा जो तुम्ही डिराईव्ह केला होता. डेल्टा ई फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, आय ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा ईचा फॉर्म्युला काय, आय ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा ई आत्ता शोधलाय मी 11,250 11250 इज इक्वल टू आय तसाच ठेवतो मोमेंट ऑफ इनर्शिया. ऍक्च्युली आय इज इक्वल टू MK स्क्वेअर असतोय पण जरा नंतर यूज करूया. आय तसाच ठेवतो ओमेगा 2πn डिवाइड बाय 60 चा स्क्वेअर ओमेगा 2πn डिवाइड बाय 60 चा स्क्वेअर. एन प्रॉब्लेम मध्ये फक्त कितीला बघा, एन म्हणजे स्पीड आहे 80 RPM. 2π into 80 डिवाइड बाय 60 चा स्क्वेअर इंटू CS म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. CS ची किंमत किती आहे बघा, CS आहे 0.04. CS किती आहे 0.04. आता हे सॉल्व्ह करा, तुम्हाला यातनं आय मिळेल. हे सॉल्व्ह करा, तुम्हाला यातनं आय मिळेल. हे सॉल्व्ह करा, इकडे नेऊन डिवाइड करा, तुम्हाला आय ची किंमत मिळेल. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, मास मोमेंट ऑफ इनर्शिया. शंभर 100.18 into 10⁻³ किती आलं, 100.18 चुकलं 100. चुकलं. चुकलं बा, चुकलं. पहिला ही बाजू सॉल्व्ह करा, पूर्ण ही सॉल्व्ह करा, मग इकडे डिवाइड करा. फोर 4.007 into 10⁻³. 4.007 into 10⁻³. एक 2 वेळा 0 हा इंटू 10⁻³ 3. युनिट काय येणार बघा, आय म्हणजे काय असतोय, आय म्हणजे मी लिहितो आय इज इक्वल टू MK स्क्वेअर असतोय. एम म्हणजे मास म्हणजे kg, के म्हणजे डिस्टन्स म्हणजे मीटरचा स्क्वेअर, kg मीटर स्क्वेअर. हा तुम्हाला काय मिळाला, आय. आय म्हणजेच काय, मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आता जरासं महत्वाच्या वाक्याकडे येतो, जरा लक्ष द्या. मी जरा इथं फ्लायव्हील ड्रॉ करतो. फ्लायव्हील, हा फ्लायव्हील आहे, हे फ्लायव्हील आहे. ही फ्लायव्हीलची आउटर रिम आहे आणि हा मध्ये बॉस आहे. हे शाफ्टवर माउंट केलेला असतो आणि इथं हे असे आर्म असतात. या आर्मला कधी कधी स्पोक्स पण म्हणतात, स्पोक्स किंवा आर्म. ओके, आता आपण कन्सिडर करताना काय कन्सिडर करतोय की या फ्लायव्हीलचं जे काही मास आहे, या फ्लायव्हीलचं जे काही मास आहे ते सगळं या आउटर रिम मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे असं कन्सिडर करतो. आउटर रिम मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे असं कन्सिडर करतो. म्हणजे आपण असं कन्सिडर करतो की फ्लायव्हीलचं जे काही मास आहे ते सगळं बाहेर आहे, सगळं बाहेर आहे. पण या हबला किंवा या आर्मला काहीतरी वेट असणार की रे, काहीतरी 2 किलो 4 किलो, हा 100 किलो असतील, त्यातलं 2-4 किलो काहीतरी वेट यांचं असणार की. तेच प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा, इथं वाक्य वाचतो परत. हब अँड स्पोक्स प्रोव्हाइड 5% ऑफ इनर्शिया. म्हणजे हा जो इनर्शिया आहे हा टोटल फ्लायव्हीलचा आहे, फ्लायव्हीलचा टोटल आहे, त्यातला या हबचा आणि स्पोक्सचा, हबचा आणि स्पोक्सचा 5% आहे, याच्या 5%. मग या रिमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार, रिमचा. हबचा आणि स्पोक्सचा 5% असेल तर या रिमचा किती येणार. मी काय म्हणलं सगळ्यांना समजलं. प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय हब हा सेंटर आणि हे स्पोक, यांचा हब आणि स्पोक यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया 5% आहे. हब आणि स्पोक्स 5% आहे, तर ही रिमचं किती असणार, या रिमचं आउटर रिमचं. टोटल 100%, त्यातला 5% यांचा आहे, तर 95% कोणाचा असणार, रिमचा असणार. बरोबर, म्हणून मी आता ते खाली लिहितो ऍज. हे लय महत्वाचं आहे वाक्य, ऍज हब अँड स्पोक्स
provides 5% of inertia. Therefore, inertia of rim is किती येणार? इनर्शिया रिमचा किती येणार? हब स्पोक्सचा 5 आहे, तर इनर्शिया ऑफ रिम इज किती असणार? 95%. ठीक आहे, म्हणजे रिमचा इनर्शिया 95%, हब स्पोक्सचा 5%. हे प्रॉब्लेम मध्ये दिलंय. आपण सगळं जे मास कन्सन्ट्रेटेड केले ते कुठं असते? रिम मध्ये. त्यामुळे 95% इनर्शिया हा रिमचा. मग मी असं लिहितो, देअरफॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिम. आता रिमचा का काढायला लागले मी मोमेंट ऑफ इनर्शिया? कारण त्याच्या मागचं कारण काय? मला मास जे शोधायचं आहे ते रिमचं शोधायचं आहे, आणि हा मोमेंट ऑफ इनर्शिया 95% आहे. 95% ऑफ काय? 95% ऑफ कुणाचे येणार? टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे टोटल मोमेंट ऑफ इनर्शियाच्या 95% इनर्शिया हा रिमचा आहे, आणि सगळं मास रिम मध्ये आहे, आणि मला मास शोधायला सांगितले, म्हणजे मी मास शोधताना या रिमचं शोधणार. ठीक आहे, त्यामुळे आय ऑफ रिम म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया 95%. 95% म्हणजे 0.95. 95% म्हणजे 0.95 ऑफ आय. So 0.95 इंटू आय, टोटल फ्लायव्हीलचा आय शोधलाय आपण त्यावर 4.007 इंटू 10⁻³ 4.007 इंटू 10⁻³. मल्टिप्लाय करा, तुम्हाला रिमचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. मल्टिप्लाय करा, तुम्हाला रिमचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. किती आलं बा? 3806.65 kg मीटर स्क्वेअर. बघा, हे लय महत्वाचं होतं. मी पहिल्यांदा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधला. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना, जरा लक्ष द्या, मी सांगतो. मी नेहमी इथं आय इज इक्वल टू फॉर्म्युल्यातच लिहायचो mk², नेहमी लिहायचो. आतापर्यंत जेवढे प्रॉब्लेम सोडवले आपण डेल्टा इज इक्वल टू आयचा फॉर्म्युला लिहायचो mk². पण मी इथंच लिहिला नाही का? कारण त्याच्या मागचं कारण काय आहे? मला हे दिलं होतं की हब आणि स्पोकचा मोमेंट ऑफ इनर्शिया 5% आहे, तर मग मी त्याच्यावरून रिमचा काढला. म्हणजे रिमचा काढायचा होता म्हणून मी इथं आय तसाच ठेवलेला, नाहीतर नेहमी या आयचा फॉर्म्युला मी mk² लिहायचो. आता मला रिमचा आय मिळाला. आता मला सांगा आयचा फॉर्म्युला, बट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिम इज इक्वल टू आयचा फॉर्म्युला काय रे? आय इज इक्वल टू mk². आता तुम्ही सांगा मला, मी रिमचा आय वापरला तर मला मास कुणाचं मिळणार? मास कुणाचं मिळणार? या रिमचं मिळणार. सो आय इज इक्वल टू mk². आय 3806.65 इज इक्वल टू मास माहित नाही, के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे रेडियस. प्रॉब्लेम मध्ये रेडियस दिले आपल्याला, डायमीटर दिलाय 2 मीटर. डायमीटर 2 मीटर आहे, याचा अर्थ रेडियस किती आहे? 1 मीटर. रेडियस आहे 1 मीटरचा स्क्वेअर. रेडियस 1 मीटरचा स्क्वेअर. सॉल्व्ह करा, तुम्हाला मास मिळेल. म्हणजे या फ्लायव्हीलच्या रिमचं मास, किती आहे? 3806 kg. 3806 kg. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? सगळा प्रॉब्लेम संपल्यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, या आन्सर आहे. म्हणून मी आल्या आल्या या प्रॉब्लेमला सांगताना सांगितलं की हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. का? कारण त्याच्या मागचं कारण हा रेग्युलर पेक्षा वेगळा, आणि याच्यामध्ये ही एक गोष्ट आली होती ऍडिशनल. ओके, चलो मास मिळालं. मास मिळाल्यानंतर अजून एक आन्सर विचारले, ते म्हणजे एरिया. एरिया विचारला. ठीक आहे, मी आता एरिया तुम्हाला डिटरमाइन करून दाखवतो. एरिया बघा, एरिया डिटरमाइन करण्यासाठीचा फॉर्म्युला एरिया बघा, मासचा फॉर्म्युला लिहायचा. नाव मास इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो रे? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास इज इक्वल टू काय? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे काय? एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ. पण लास्ट टाइमला मी तुम्हाला सांगितलेलं ही लेंथ म्हणजे काय असते? इथे या, मी जरासं याला 3D मध्ये कन्वर्ट करतो. सर्कम्फरन्स. काय आलं? ओके, हा समजलं बा.
मग मी हे मधनं कट करतो. हा तुमचा एरिया, हा एरिया इंटू तुम्हाला काय करायला पाहिजे, लेंथ. ही लेंथ म्हणजे काय येणार, सर्कम्फरन्स येणार, बरोबर. सो लेंथ म्हणजे काय, सर्कम्फरन्स. सो एरिया ए इंटू लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे पायडी इंटू रो इज इक्वल टू मास. सो एरिया इंटू पाय इंटू डायमीटर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलाय. डायमीटर किती आहे, 2. डायमीटर आहे 2. डेन्सिटी पण प्रॉब्लेम मध्ये दिल्या 7200 kg पर मीटर क्यूब. रो 7200 इज इक्वल टू मास. मास मला माहित आहे 3806.65. ठीक आहे, हे रिमचं मास आहे. ठीक आहे, आपण डायमीटर घेताना रिमचा डायमीटर घेतलाय, बरोबर. रिमचं मला मास माहित आहे. सॉल्व्ह करा, तुम्हाला एरिया मिळेल. सॉल्व्ह केले की तुम्हाला एरिया मिळेल. पॉइंट मध्ये 0.0844 0.0841 0.0841 मीटर स्क्वेअर एवढा तुमचा काय असणार, याचा एरिया. त्याचा एरिया असणार 0.0841 मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आणि हे तुमचा आन्सर नंबर 2. तुम्हाला विचारलेलं मास आणि एरिया, मला मास मिळालं, मला एरिया मिळालं. ठीक आहे, आता मी परत एकदा हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो. सोपा आहे, ठीक आहे, फक्त रेग्युलर प्रॉब्लेम पेक्षा जरा वेगळा आहे. बघा, मला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं, पॉवर, ड्रायव्हिंगची स्पीड, कोएफिशिएंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी CE, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज इक्वल टू +-2% ऑफ ॲव्हरेज स्पीड दिलं. ओमेगाला इकडे घेतलं, मला CS मिळाला. डायमीटर दिलं 2 मीटर. सांगताना सांगितलं हब अँड स्पोक्स प्रोव्हाइड 5% ऑफ इनर्शिया. हे जरा स्टार करून ठेवलं मी. मास, एरिया विचारलेला, डेन्सिटी दिलेली. मग सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा मला CE दिलेला, म्हणून मी CEचा फॉर्म्युला बघितला, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे डेल्टा ई, वर्क डन पर सायकल इज इक्वल टू काय, CE. प्रॉब्लेम मध्ये मला CE दिलाय, डेल्टा ई शोधायचा असतोय, म्हणजे मला वर्क डन पर सायकल माहित असायला पाहिजे. मग मी रिलेशन शोधलं पॉवर आणि वर्क डन मधलं. वर्क डन म्हणजे काय असते, वर्क डन पर सेकंड घेतलं की पॉवर मिळते. म्हणून मी वर्क डन पर सायकल काढण्यासाठी पॉवरला काय केलं, RPM ने डिवाइड केलं, म्हणजे वर्क डन पर सायकल मिळाली. पण हे एका मिनिटातला आहे, ते सेकंड करण्यासाठी मी इंटू 60 केलं. सो पॉवर इंटू 60 डिवाइड बाय N केलं की तुम्हाला काय मिळते, वर्क डन पर सायकल. मग मी किमती पुट केला, मला वर्क डन पर सायकल मिळाली. ही किंमत मी इथे टाकली इथं CEच्या फॉर्म्युल्यात. CEच्या फॉर्म्युल्यात वर्क डन पर सायकल मिळाल्यानंतर मला डेल्टा ई मिळाला. डेल्टा ई म्हणजे काय, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी मला मिळाली. सो फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय, I ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा ई ओमेगा CS सगळ्या किमती टाकल्या, यातनं मला I मिळाला. याच्या पुढे एक लय महत्वाचं वाक्य दिलं प्रॉब्लेम मध्ये, की हब आणि स्पोक्स हे 5% ऑफ इनर्शिया प्रोव्हाइड करतात असं सांगितलेलं, 5% ऑफ इनर्शिया. मग रिमचा इनर्शिया किती असणार, हब स्पोक्सचा 5 आहे, तर रिमचा राहिलेला 95%. मी दिलेलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिम इज राहिलेला 95%. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिम इज 95% ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फ्लायव्हील. हा फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया शोधला, त्यावरून मला रिमचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला. मग मी रिमचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला की I इज इक्वल टू mk². I इज इक्वल टू mk². सॉल्व्ह केलं, मला मासची किंमत मिळाली. मास आलं 3806. मास मिळाल्यानंतर हे एक आन्सर झालं. मासचा फॉर्म्युला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. एरिया म्हणजे लेंथ म्हणजे काय असते, पायडी, सर्कम्फरन्स इंटू किमती पुट केलं तुम्हाला एरिया मिळेल. आणि हा प्रॉब्लेम बघा नाही तर संपतो. ठीक आहे, तसा रेग्युलर प्रॉब्लेम पेक्षा
एकदम सोपा प्रॉब्लेम होता. फक्त 2 गोष्टी वेगळ्या होत्या, पण त्या खरंच अवघड आहेत. एक जे वर्क डन पर सायकल डिटरमाइन करणे आणि दुसरं हब अँड स्पोक्स प्रोव्हाइड 5%. आता एक प्रश्न विचारतो. समजा असं सांगितलं असं डायरेक्ट द रिम कॉन्ट्रीब्यूट 92% ऑफ टोटल इनर्शिया, तर काय केलं असतं तुम्ही? द रिम कॉन्ट्रीब्यूट 92% ऑफ टोटल इनर्शिया. 0.92 घेतलं असतं सर. डायरेक्ट काय केलं, रिमचाच इनर्शिया दिलाय म्हणजे आय ऑफ रिम 0.92 टाइम्स आय घेतला असता आणि प्रॉब्लेम सोडवला असता. ठीक आहे, त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचं. 5% किंवा 90% एक तर तुम्हाला हब स्पोक्सचा देतील, नाहीतर एक तर तुम्हाला रिमचा देतील. ठीक आहे, हब स्पोक्सचा दिला तर 100 मधनं मायनस करून लिहायचं आणि डायरेक्ट रिमचा दिला तर डायरेक्टच लिहायचं. ठीक आहे, आणि त्यावरनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचं. ठीक आहे, हे एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. आता असं जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक तुमच्या तोपर्यंत मी सोडवून देणारच आहे तशा टाईपचा प्रॉब्लेम, पण तुम्हाला जर पाहिजे असेल घरात बसल्या बसल्या एखादा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल तर एक्झाम्पल नंबर 16.16 म्हणजे मे बी याच्या पुढचंच असेल बघा, याच्या पुढचंच असेल. क्वेश्चन नंबर 11 असेल बघा बुकलेट मधला, क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. तो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये पण असंच दिले बघा, हेच कंडिशन दिल्या, पण डेल्टा ई शोधण्यासाठी हे दिलेलं नाही. तिथे काय दिले तुम्हाला, ते एरिया दिलेत म्हणजे टर्निंग मोमेंट डायग्राम दिलेले. ठीक आहे, तो प्रॉब्लेम ट्राय करा होमवर्क साठी. ठीक आहे, नाहीतर मग मी सोडवून देणारच आहे. तुम्ही नाही सोडवलं तर मग मी सोडवून देणारच आहे. या प्रॉब्लेम मध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारा.